विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्यासाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी, पेपर पहिला, जो मराठी व गणित या दोन भागांमध्ये विभागलेला असतो। त्यातील गणित या भागाचा आपण अभ्यास करणार आहोत। पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आज आपण अपूर्णांक हा घटक अभ्यासणार आहोत। वल्गर फ्रॅक्शन्स यातील आजचा आपला उपघटक आहे सममूल्य अपूर्णांक 3.2 इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन्स। तर सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय? या ठिकाणी तुम्हाला चित्रात दिसतंय एक पूर्ण आपण सर्कल शेप घेतला and हाफ पोर्शन इज शेडेड, अर्धा भाग हा रंगवलेला आहे। तर हा अपूर्णांक आपण कशा प्रकारे दाखवतो? 1/2। So 1 out of 2 parts means 1/2. Now this, yes, same size of circle, it is divided into 4 equal parts and out of which 2 are shaded. तर या ठिकाणी रंगवलेल्या भागाचं तुम्ही निरीक्षण केलं तर काय दिसतो आहे बघा, हा जो भाग आहे तेवढाच हा भाग आहे। Only thing is that this portion has been divided into 4 equal parts whereas this is divided into 2 equal parts, but their value is same, right? आपल्याला चित्राकडे बघून लक्षात येतंय की दोन्ही रंगवलेले भाग हे समान आहेत, राईट? आता या भागाचे किती भाग केलेले आहेत बघा, 1 2 3 4 5 6 इक्वल पार्ट्स मध्ये सेम सर्कल विभागलेला आहे। सेम पोर्शन इज शेडेड बट 3 पार्ट्स इज गेटिंग शेडेड which we can see in the picture. या चित्रामध्ये जर आपण 6 भागामध्ये ही आकृती विभागली तर त्यातील बघा 3 भाग शेडेड आहेत, म्हणजेच केवढा आहे? सेम भाग आहे, पहिल्या भागा एवढाच भाग आहे, राईट? अगेन नाउ this circle has been divided into 8 parts. Again half portion means 4 parts are shaded. आता या ठिकाणी लक्षात घ्या 1/2, 2/4, 3/6, 4/8 these are all equivalent fractions. म्हणजे काय? तर त्यांची किंमत समान आहे। अर्धाच भाग रंगवलेला आहे। प्रत्येक आकृतीत बघा तुम्ही काय दिसतंय आपल्याला, अर्धा भागच रंगवलेला आहे। तर sometimes two fractions show the same amount. Those fractions are called equivalent fractions. All these figures shows same amount which has been shaded. So these are called as equivalent fractions. बघा, so 1/2 is equal to 2/4 is equal to 3/6 is equal to 4/8. The value of all these fractions is 1/2 only. See here, 2 1s are 2, 2 2s are 4. So what is the value? 1/2. Here 3 1s are 3, 3 2s are 6. So value is 1/2. 4 1s are 4, 4 2s are 8. तर समान किंमत, यांची किंमत किती आहे? 1/2. समान किंमत असलेल्या अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक असे म्हणतात। तर सममूल्य अपूर्णांक तयार करणे, कशा प्रकारे सममूल्य अपूर्णांक आपण तयार करू शकतो ते आपण बघूया। या ठिकाणी एक अपूर्णांक आपण घेतलाय 3/4. 3/4 is a fraction. Now if we add the numerator by 5,
आपण अंशाला 5 ने गुणलं, त्याच संख्येने आपण छेदाला गुणलं. We have multiplied the denominator also by 5. So what is the fraction we get? Yes, 3 5s are 15 and 4 5s are 20. That is 15 upon 20. So 15 upon 20 is an equivalent fraction of 3 by 4. तर 15/20 हा 3/4 चा झाला सममूल्य अपूर्णांक. मग या ठिकाणी आपण काय केलं? Yes, we have multiplied the numerator and denominator by the same number. आपण काय केलं? अंशाला व छेदाला एकाच शून्येतर संख्येने गुणले तर त्या अपूर्णांकाशी असलेला सममूल्य अपूर्णांक आपल्याला मिळतो. नेक्स्ट 12/15. आता दुसरा आपण अपूर्णांक घेतला 12/15. तर 12 and 15 both these numbers came in the table of 3, right? Both these numbers are divisible by 3. या दोन्ही संख्यांना 3 ने भाग जातो. मग आपण काय करूया? एकाच संख्येने अंशाला आणि छेदाला भागून घेऊ. तर 3 ने आपण अंशाला भागलं आणि 3 ने आपण छेदाला भागलं. So 12 divided by 3, what is the answer? 12 divided by 3. You know that 3 4s are 12, right? 3 4s are 12. Similarly, 15 divided by 3, what is the answer? 3 5s are 15. So the answer we will get as 4 upon 5. So 4 upon 5 is the equivalent fraction of 12 upon 15. तर 12/15 चा 4/5 हा झाला सममूल्य अपूर्णांक. तर या ठिकाणी आपण काय केलं? भागाकार केलेला आहे एकाच संख्येने. दिस इज इम्पॉर्टंट. डिवाइडिंग बाय अ सेम नंबर और मल्टिप्लाइंग बाय अ सेम नंबर. एकाच संख्येने आपण भागलं, आपल्याला सममूल्य अपूर्णांक मिळाला. तर अपूर्णांकातील अंशाला आणि छेदाला एकाच शून्येतर संख्येने भागले असता सुद्धा आपल्याला त्या अपूर्णांकाशी असलेला सममूल्य अपूर्णांक मिळू शकतो. तर लक्षात ठेवा, अपूर्णांकातील अंशाला व छेदाला एकाच शून्येतर संख्येने गुणले किंवा भागले तर त्या अपूर्णांकाशी सममूल्य असलेला अपूर्णांक मिळतो. If we multiply or divide the numerator and the denominator by the same non-zero number, शून्येतर शून्य सोडून इतर कारण शून्याने आपण भागू शकत नाही. So by the same non-zero number we can get an equivalent fraction. See here 1 upon 3 multiplying by 2 to numerator and denominator we will get 2/6. Again multiplying by 2 we will get 4/12. Here again if we multiply by 3, so here also 3, so 4 3s are 12 and 12 3s are 36. So this is an equivalent fraction of 1 upon 3. Or we can divide by the same number. If we divide 30/6 and 42/6, we will get answer as 5/7. This is an equivalent fraction of 30 upon 42. तर एकाच संख्येने गुणले अथवा भागले असता त्याच संख्येने गुणाकार करायचा कशाला? तर अंशाला आणि छेदाला, किंवा भागायचं असेल तर त्याच संख्येने अंशाला आणि छेदाला भागले असता आपल्याला सममूल्य अपूर्णांक मिळतो. So to compare fractions with unlike denominators, convert them to equivalent fractions with the same denominator. ज्या वेळेला आपल्याला भिन्न छेद अपूर्णांकांची तुलना करायची असते किंवा बेरीज वजाबाकी करायची असते त्यावेळेला त्या अपूर्णांकांचं आपल्याला सममूल्य अपूर्णांकांमध्ये रूपांतर करून घ्यावं लागतं. So if you have mixed numbers, convert them to improper fractions. Find the lowest common denominator for the fractions. Convert each fraction into its equivalent with the lowest common denominator in the denominator. Compare fractions. Now if denominators are the same, you can compare the numerators. The fraction with the bigger numerator is the greater fraction.
सो रिमेंबर दीज थिंग्स. अपूर्णांकातील अंशाला व छेदाला एकाच शून्येतर संख्येने गुणले किंवा भागले असता त्या अपूर्णांकाशी सममूल्य असलेला अपूर्णांक आपल्याला मिळतो. दोन किंवा दोन पेक्षा जास्त अपूर्णांकांची संक्षिप्त किंवा सरळ रूपामध्ये मांडणी केल्यानंतर किंमत एकच येत असेल तर त्या अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक असे म्हणतात. सो फ्रॅक्शन्स हॅव्हिंग इक्वल व्हॅल्यूज आर कॉल्ड इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स. काही उदाहरणे आपण अभ्यासूया. 7/9 + 5/8 इज इक्वल टू हाऊ मच. आता या ठिकाणी निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येत आहे बघा, हे काय आहेत, छेद यांचे भिन्न आहेत, बरोबर. तर भिन्न छेद अपूर्णांकांची आपल्याला बेरीज करायची आहे. आता आपण बघितलं, भिन्न छेद अपूर्णांकांची बेरीज करण्यासाठी आपल्याला त्यांचे काय करावे लागतील, छेद समान करावे लागतील. मग छेद समान करावे लागणार आहेत म्हणजेच आपल्याला त्यांचं काय करावं लागणार आहे, लोवेस्ट कॉमन डिनॉमिनेटर आपल्याला घ्यावा लागणार आहे. तर 9 आणि 8 या दोन्ही संख्यांना एकमेकाने गुणले असता आपल्याला काय मिळणार आहे, त्यांचा डिनॉमिनेटर सेम होऊ शकणार आहे. सो वी विल राईट इट ॲज 7/9 + 5/8. आता या ठिकाणी आपण या डिनॉमिनेटरला जर 8 ने गुणलं, सो व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू मल्टिप्लाय द न्यूमरेटर बाय ऑल्सो 8. सो दिस विल बिकम अन इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. ओके, आपल्याला त्याचा सममूल्य अपूर्णांक करून घ्यावा लागणार. सिमिलरली हियर, to make the denominator same we have to multiply by 9. Therefore for numerator also we have to multiply by 9. ओके, म्हणजे छेद समान करून घेण्यासाठी आपल्याला ज्या संख्येने आपण छेदाला गुणतो त्याच संख्येने आपल्याला अंशाला गुणावं लागेल. पहिल्या अपूर्णांकातील अंश आणि छेदला आपण 8 ने गुणू आणि दुसऱ्या अपूर्णांकातील अंश आणि छेदला आपण 9 ने गुणू. तर मग काय मिळणार आहे बघा आपल्याला, 7/9 + 5/8 आपण लिहिले. सो हियर इंटू 8/8 या ठिकाणी आपण 8 ने गुणणार आणि या ठिकाणी 9 ने गुणणार. त्याच संख्येने आपण अंशाला आणि छेदाला गुणलो. आता गुणाकार करून घ्या. 9 8 जा 72, 7 8 जा 56. सो 56/72 प्लस 5 9 जा 45 प्लस 9 8 जा 72. Denominators are same. Now if the denominators are same, we can add numerators. Therefore, we will write denominator as 72 and in the numerator we will write 56 plus 45. So what is the total? Yes, 6 plus 5, 11, carry 1. So 101/72. That is the answer will be option number 4. Next, 12/13 minus 5/8. Subtraction करायचंय. Same way we have to first equalize the denominator. आपल्याला डिनॉमिनेटर सेम करून घ्यावे लागणार आहे. आपण लिहून घेतलं 12/13 वजा 5/8. So here we have to multiply by 8. So for numerator also multiply by 8. So into 8/8 and here we have to multiply by 13. आता गुणाकार करून घ्या. 12 8 जा 96/104 minus 13 5 जा 65/8 13 8 जा 104. Same denominator, so we can subtract the numerator. Write 104 as it is only once. 96 minus 65, answer will be 31/104. That is option number 1. येते लक्षात. तर अशा प्रकारे भिन्न छेद अपूर्णांक असतील आणि त्यांची बेरीज वजाबाकी आपल्याला करायची असेल तर त्यांचे आपल्याला छेद समान करून घ्यावे लागतील. म्हणजेच त्यांचं सममूल्य अपूर्णांकात रूपांतर करून नंतर आपण छेद समान झाल्यानंतर बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो. तर पुढचा प्रकार आपण बघूया. 2/5 is equal to -15. Find out the number in this bracket. चौकटीच्या ठिकाणी असलेली संख्या शोधा. आता 2/5 is equal to -15. 5 आणि 15 याच्यामध्ये आपल्याला संबंध शोधायचा आहे. So 2/5 we will write as it is. How this 5 is converted into 15? Yes. So we have
to multiply by 3 to get 15. But when we multiply the denominator by some non-zero number, we have to multiply the numerator by the same non-zero number, right? त्याच संख्येने आपल्याला अंशाला आणि छेदाला गुणावं लागतं. Therefore, we have multiplied the numerator also by 3. The answer will be 6 upon 15. Therefore, the number in the bracket will be 6. That is option number 4. तर अशा प्रकारचे हे प्रश्न परीक्षेमध्ये असतात, म्हणजेच आपल्याला सममूल्य अपूर्णांक या ठिकाणी शोधायचा आहे. नेक्स्ट 10/11 10/11 40 अंश असणारा सममूल्य अपूर्णांक कोणता? फाइंड द इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन टू 10/11 इन व्हिच द न्यूमरेटर इज 40. तर काय सांगितलंय बघा, 10/11 अंश 40 असणारा. So 10/11 write as it is. We want the numerator as 40. So this numerator, to convert it as 40, what we have to do? Yes, we have to multiply it by 4. So when we multiply any non-zero number to the numerator, we have to multiply the denominator also by the same number, right? Therefore, into 4 upon 11 into 4, that is answer will be 10 4s are 40, 11 4s are 44. Therefore, answer will be 40 upon 44. That is option number 3. 40 upon 44. ऑप्शन सिलेक्ट करताना काळजीपूर्वक सिलेक्ट करा, कारण दुसरा ऑप्शन बघा काय दिलंय 44 upon 40. तर घाईघाईत आपला पटकन चुकून 2 सर्कल करून होऊन जाईल. तर असं होऊ नये यासाठी नीट काळजीपूर्वक लक्ष देऊन सर्कल दार्कन करताना लक्षपूर्वक काळजीपूर्वक सावधगिरीने करा, कारण एकदा सर्कल केल्यानंतर आपल्याला ते रफ करता येत नाही. सो 40 upon 44, that is option number 3 is the correct answer. नेक्स्ट 29/8 हा अपूर्णांक कोणत्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक नाही? काय विचारले बघा, कोणत्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक नाही? प्रश्न नीट वाचून घ्या. 2017च्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. द फ्रॅक्शन 29/8 इज नॉट an equivalent fraction of which of the following fraction? बरोबर. आता 29/8 हा कोणाचा नाहीये. आपल्याला काय करावे लागतील, या प्रत्येक अपूर्णांकाची आपल्याला किंमत काढावी लागेल. आता पहिला अपूर्णांक बघा, मिक्स नंबर आहे. सो 3 and 5/8 आपण कसं करतो, 3 into 8 plus 5 upon 8, that is 24 plus 5, that is 29 upon 8. So this is an equivalent fraction, right? Same आला 29/8. Next 58 upon 16. आता याचा आपण सममूल्य अपूर्णांक काढूया. If we divide by 2, what is the answer? Yes, 29 into 2 upon 8 into 2, right? किंवा आपण याला 2 ने भागाकार केला तर आपल्याला उत्तर मिळत आहे 29/8. So 29 divided by 2 upon 8 divided by 2, the answer will be 29 upon 8, right? Next 3 and 6/8. So 8 into 3 plus 6, that is 24 plus 6, which is 30/8, right? So this is not an equivalent fraction because the answer we are getting as 30/8. Therefore, answer will be option number 3. We will try for this. 290 0 0 get cancel, or here we are dividing by 10. Answer will be 29/8. Therefore, the correct answer will be option number 3 because 30 upon 8 is not the equivalent fraction of 29 upon 8. Okay. पुढचा प्रश्न 4/7, 7/4, 2/28, 5/14 यातील सर्वात लहान अपूर्णांक कोणता? शिष्यवृत्ती परीक्षेचा प्रश्न आहे हा. Which is the smallest fraction in the following fractions? Now 4 upon 7, 7/4, 2 upon 28, 5/14. The smallest fraction आपल्याला शोधण्यासाठी आयदर आपल्याला त्यांचे अंश किंवा छेद समान असले पाहिजेत,
मग आपण या ठिकाणी छेदाचं निरीक्षण करा. 7, 4, 28, 40. सो वी कॅन मेक देम इक्विव्हॅलंट. सेम डिनॉमिनेटर का आपण करू शकतो? येस, समच्छेद अपूर्णांकात त्यांचं आपण रूपांतर करून घेणार आहोत. राईट. सो 4/7 समच्छेद अपूर्णांक म्हणजे लाईक फ्रॅक्शन्स मध्ये आपण रूपांतर करूया. 4/7, the largest number is 28. So convert these into 28. We have to multiply by 4. So into 4/4. These to convert it into 28, we have to multiply by 4 7s are 28. Therefore into 7/7. 28, it is already there, so no need to multiply over here. Here 14 2s are 28. Therefore multiply by 2. So what we will get? 16/28. 7 7s are 49/28. 2/28 and 5 2s are 10/28. Now when the denominators are same, समच्छेद अपूर्णांकामध्ये छेद समान आहे, समच्छेद अपूर्णांक आहे, तर ज्याचा अंश मोठा तो मोठा, ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. We have asked about the smallest fraction. So which is the smallest? Yes, 2/28. Right? तर समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. Therefore, correct answer will be option number 3, that is 2/28. हे आपल्याला उतरत्या किंवा चढत्या क्रमाने लिहायला सांगितले जातात. त्यावेळेला सुद्धा अशा प्रकारे सममूल्य अपूर्णांक काढून समच्छेद अपूर्णांक आहेत आणि मग उतरता किंवा चढत्या क्रमाने हे मांडून घ्यायचंय आणि तो फ्रॅक्शन त्या ठिकाणी लिहून आपण तो क्रम ठरवायचा आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता अपूर्णांक आकृतीतील रेखांकित अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवितो? हा सुद्धा परीक्षेत आलेला प्रश्न आहे. Which of the following alternative indicate equivalent fraction to the shaded portion in the figure? Now in the shaded figure, how many parts have been done? 1 2 3 4 5 6 7 8. 8 parts have been made. Out of these 8, 3 are shaded. So the fraction will be 3/8. Right? So 3/8 is the fraction. We want the equivalent fraction of this. So 3/8. Yes, if we multiply both the numerator and denominator by 11, we will get 11 3s are 33/88. So that is the option number 1. Right? 33/88. This is the इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन टू द शेडेड पोर्शन. कसा प्रश्न विचारलाय बघा. या ठिकाणी पहिले आपल्याला तो अपूर्णांक कोणता तो ठरवावा लागतोय. आपण अपूर्णांक ठरवून घेणार आहोत आणि अपूर्णांक ठरवून झाल्यानंतर त्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक आपल्याला काढायचा आहे. 2019च्या शिष्यवृत्ती परीक्षेत आलेला प्रश्न आहे. 312/1009 प्लस 706/2018 प्लस 344/1009 इज इक्वल टू हाऊ मच. निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं वाटतं केवढं मोठं उदाहरण आहे, पण बालमित्रांनो इथे घाबरून जाऊ नका. छेदाचं निरीक्षण करा. 1009, दिस इज 2018 अँड 1009. सो कॅन वी कन्वर्ट these into 1009? Yes, or we can convert these into 2018. राईट? बघूया आपण. तर ऑप्शन बघा. 2018, 2009, 4036, 2018. आता 4036, this option will not be there, right? Either it is 2018 or 1009. 1009 ची दुप्पट 2018 येते, बरोबर? म्हणजेच या ठिकाणी आपण या संख्येला 2 ने गुणू शकतो. म्हणून इथे पण आपण 2 ने गुणणार, तसंच इथे पण 2 ने गुणलं तर आपल्याला हा 2018 मिळणार. म्हणजे छेद समान आपले झाले. किंवा आपण याला काय करू शकतो? डिवायडेड बाय 2, म्हणजे आपल्याला 1009 मिळतील. बघूया आपण. दिस मल्टिप्लाय 706 डिवायडेड बाय 2 आपण केले, म्हणून इथे पण डिवायडेड बाय 2 केले. आपल्याला मिळाले 353/1009. राईट? 1009, 1009, 1009 तिन्ही सेम आहेत. आपण
टोटल करू. सो 312 अपॉन 1009 प्लस 353 अपॉन 1009 प्लस 344 अपॉन 1009. अंशांची बेरीज करा. किती आले? 312 अधिक 353 अधिक 344 दॅट इज इक्वल टू 1009 अपॉन 1009. राईट. हा ऑप्शन आपल्याला दिसत नाहीये, पण आपल्याला चौथा ऑप्शन दिसतोय बघा. येस. सो इफ वी मल्टिप्लाय दिस बाय 2, राईट, we will get 2018 upon 2018. Therefore, correct answer will be option number 4. Or as it is, I told you over here multiplying by 2. So this is 624, this is 688, and this is 706 as it is. If we add this together, what is the total? This is 8, 6 plus 4, 10, 18 carry 1. This is 11 carry 1. 12 plus 8 that is 20. 2018 upon 2018. Therefore, correct answer will be option number 4. या ठिकाणी आपल्याला उदाहरण दिसते बघा. 9 गुणिले 9 भागिले 9 गुणिले 9 छेद 5 गुणिले 5 भागिले 5 गुणिले 5 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक कोणता? Find the equivalent fraction of this fraction. Now first of all, by Bodmer's rule we have to solve the numerator and denominator. आपण पहिले काय करणार आहोत? हा भागाकार. मग 9 भागिले 9 म्हणजे किती आलं उत्तर? 1. आणि 5 भागिले 5 म्हणजे 1. म्हणजेच किती आलं? 9 गुणिले 1 गुणिले 9 छेद 5 गुणिले 1 गुणिले 5. राईट. म्हणजे 9 एके 9 गुणिले 9, 9 9 81, 81 डिवायडेड बाय 25. राईट. आता याचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन म्हणजेच आपल्याला कोणत्या तरी एका संख्येने आपल्याला अंश आणि छेदाला गुणायचं आहे. बरोबर. आपण 2 ने गुणून बघूया. 2 हिअर ऑल्सो 2. सो 81 2 जा हाऊ मच इट इज? येस, 162 डिवायडेड बाय 25 2 जा 50. दॅट इज ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. राईट. So 81 into 2 upon 25 into 2, which is equal to 162 upon 50. 162 upon 50. Option number 3 is the correct answer. 1/4चा सममूल्य अपूर्णांक कोणता? काय प्रश्न आहे बघा. 1/4चा 1/4 म्हणजे ही संख्या आपल्याला अपूर्णांकामध्ये लिहून घ्यावी लागेल. Find the equivalent fraction to 1/4. Now 1/4 means yes 1 upon 4. Now the equivalent fraction of 1 upon 4. या ठिकाणी बघा पर्याय बघा. 25 not possible. 40 yes, so we have to multiply by 10. So here also to say 10, so this is also not possible. Next 10, so this is 244. If we multiply these by 61, what is the answer? Yes, 61 1 जा 61 and 61 4 जा 244. That is option number 2 is the correct answer. 61 upon 244. तर अशा प्रकारे सुद्धा शब्दामध्ये आपल्याला अपूर्णांक दिला जातो. तो अपूर्णांक आपल्याला पहिले अंकात मांडून घ्यावा लागेल आणि त्याचा मग आपल्याला सममूल्य अपूर्णांक शोधावा लागेल. तर अशा प्रकारे प्रश्नाचं स्वरूप लक्षात घ्या. प्रश्न व्यवस्थित वाचा. त्याचबरोबर तुम्ही काढलेलं उत्तर आणि पर्यायातील उत्तर एकमेकांशी तंतोतंत जुळतंय याची खात्री करून तो पर्याय तुम्ही टार्कन करणार आहात. तो पर्याय तुम्ही रंगवणार आहात. थँक्यू. चला तर मग BMC VTC मराठी या चॅनेलला लॉग इन करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात आधी नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.